स्वागत आहे मित्रांनो तुमचं बीबीएस लॉर यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण जातोय बँड क्षेत्रातील 10 टायरची पहिली गाडी बघण्यासाठी, म्हणजेच रॉकस्टार बँड 0088. तर त्या गाडीची आज ओपनिंग आहे मित्रांनो. तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे, शिरसमणी गावामध्ये. तर आपण त्या ठिकाणी आता जातोय. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि तिथं पोहोचल्यानंतर आपण बघू गाडी कशी आणि फोटोमध्ये कशी दिसते आणि लाईव्ह मध्ये कशी दिसते आणि काय काय गाडीमध्ये अपडेट्स नवीन आहेत, किती बेसची गाडी आहे, ते सर्व काही आपण तिथं बघल्यानंतर तुम्हाला मी ब्लॉग मध्ये कळवतो. तर आता आपल्या इथं छडीचा पण कार्यक्रम येतोय मित्रांनो, अंमळनेरला गोगाजी नवमी. ते पण आपण इन्फॉर्मेशन देऊ इन्स्टा पेजला. तर आपलं इन्स्टा पेज मित्रांनो आपलं BBS Lover 07. तर त्याला पण फॉलो करा. तिथं पण बँडचे नवीन नवीन व्हिडिओ येत असतात, माहिती पण येत असते. तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. मित्रांनो आपण आता अंमळनेरला पोहोचलेलो आहे आणि आपल्यासोबत आता भूषण दादा आहेत, म्हणजेच खानदेशी 777 दादांच्या सोबत असतात नेहमी. तर आलेले आता दादांचे आणि आपण आता सोबत जाऊ. परत आपल्याला पुढे शुभम पाटील यूट्यूबवर आपल्यासोबत येणार ते पण. तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आपण आता मंगरुळ गावामध्ये पोहोचलेलो आहे. तर आपल्याला शिरूरचा श्री बँड तर दादांच्या समोर आहेत. तर मित्रांनो श्री बँडची किती 7वा ना 6वा आणि आगमन काले 27. तर 6वा गणपती खाली मित्रांनो आणि आगमनाची 27 तारीख खाली. तर यांना कोणाला बँड लागणार असेल तर चांगल्या क्वालिटीचा बँड आहे मित्रांनो आपल्या शिरूर गावातला. तर श्री बँड आहे आणि आता गाडी आता नवीन अपडेट झालेली आहे, साऊंडमध्ये पण अपडेट झालेली आहे. तर कॉन्टॅक्ट करा दादांना. तर आता आपली चहा वगैरे पिऊन झालेली आहे. तर निघू आपण आता शिरसमणीसाठी. नमस्कार मित्रांनो, जय जोहर जय आदिवासी. मी तुमचा मित्र BBS Lover यूट्यूबर. तर व्हिडिओ बनवण्याचे विशेष कारण असं की आपल्या गोपी किशन बँडच्या न्यू गाडीचं ग्रँड ओपनिंग ठेवलेली मित्रांनो. तर 9 ऑगस्ट रोजी म्हणजेच आपल्या जागतिक आदिवासी दिवस निमित्ताने ग्रँड ओपनिंग ठेवलेली आहे. तर गावाचं नाव आहे मित्रांनो नांदखुर्दे, एरंडोल तालुक्यामध्ये आहे. तर आपले जेवढे काही आजूबाजूचे आदिवासी बांधव असतील तर यांनी सर्वांनी जास्तीत जास्त गर्दी करून यायचं आहे मित्रांनो नांदखुर्दे गावामध्ये आणि आपल्या गोपी किशन बँडच्या ग्रँड ओपनिंगमध्ये सहभागी व्हायचे आणि आनंद घ्यायचा आहे सर्वांनी. तर मित्रांनो मी पण येतोय, तुम्ही पण या आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा मित्रांनो. जय आदिवासी. चलो बँडवाले बोलते और सबको बोलते. मित्रांनो आपण आता देवळा फाट्याजवळ बसलेलो आहे. तर आपण थोडं थांबून घेतलेलं होतं, आपली धन्नू थकून गेलेली होती. तर सानवी अमृत किल्ल्यावरती आपण नाश्ता करण्यासाठी थांबलेलो होतो. तर तुम्ही बघू शकता समोरच देवळा 22 किलोमीटर आहे आता. तर सप्तशृंगीगड 66, सापुतारा 77. आपली या ठिकाणी आपले धन्नू उभी आहे आणि आपले खानदेशी 777 यूट्यूबर. आपण या ठिकाणी सानवी अमृत तुल्यावरती थोडा नाश्ता पाणी थंड वगैरे घेतलेलं आहे. तर इथनं आता चला जवळच आहे, कडवनच्या पुढे आपला शिरसमणी. अजून 1 तास लागेल आपल्याला जवळपास. तर मित्रांनो जय जोहर जय आदिवासी. मी तुमचा मित्र BBS Lover यूट्यूबर. तर व्हिडिओ बनवण्याचे विशेष कारण असं की आपल्या गोपी किशन बँडच्या न्यू गाडीचं ग्रँड ओपनिंग ठेवलेली मित्रांनो. तर 9 ऑगस्ट रोजी म्हणजेच आपल्या जागतिक आदिवासी दिवस निमित्ताने ग्रँड ओपनिंग ठेवलेली आहे. तर गावाचं नाव आहे मित्रांनो नांदखुर्दे, एरंडोल तालुक्यामध्ये आहे. तर आपले जेवढे काही आजूबाजूचे आदिवासी बांधव असतील तर यांनी सर्वांनी जास्तीत जास्त गर्दी करून यायचं आहे मित्रांनो नांदखुर्दे गावामध्ये आणि आपल्या गोपी किशन बँडच्या ग्रँड ओपनिंगमध्ये सहभागी व्हायचे आणि आनंद घ्यायचा आहे सर्वांनी. तर मित्रांनो मी पण येतोय, तुम्ही पण या आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा मित्रांनो. जय आदिवासी. चलो बँडवाले बोलते और सबको बोलते. रॉकस्टार बँडचे फॅन आहेत मित्रांनो, बोला. तर पोरं आता स्कूलमधनं सुटलेले, ते म्हणताय की आम्ही पण येतोय. त्यांना आपण रस्ता विचारलेला आहे मित्रांनो. तर झाला त्यांनी आपल्याला रस्ता सांगितलेला आहे. मित्रांनो नॅचरल ब्युटी किती खतरनाक
सुंदर दिसते. तर एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो इकडचा. आता जवळच गाव राहिलेलं आहे 2 किलोमीटरवरती. तर बापरे रस्ता का त्यांनी बरं येऊ भाई ना बचकी बचकी जाई पुढे जावा ना काय मी मित्रांनो. बघा पाणी एक नंबर वाहत आहे. तर माझं गाव शिरसमणी माझा अभिमान. तर लालूभाऊंचा डायलॉग मित्रांनो. तर आपण आता पोहोचलेलो आहे शिरसमणी गावात. तर समोर काकांत ते बसलेले आहेत. त्यांनी आपल्याला इकडे जायचं सांगितलं आहे. रॉकस्टार बँडच्या गाडी समोरच आहे म्हणे. तर चला आता डायरेक्टली बँडच्या गाडीजवळ आपण पोहोचू. तर फायनली मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे रॉकस्टार बँडच्या गोडाऊनजवळ. 0088 तर त्यामध्ये शार्पी वगैरे लावलेले आहेत गाडीला. तर चला आता मध्ये आपण गाडी बघू कशी गाडी बनलेली, किती बेस आहेत, काय सिस्टम आहे आणि कसं आहे ते बघू. तर चला खूप ब्लॉगर लोक आलेले आहेत. चला आपले कांद्याचे 777 मध्ये गेलेले आहेत. आपले ऋषिकेश दादा मग याला सचिनला कॉन्टॅक्ट करायचा ना पुढं माझी आला सचिन तो आता कळवण मध्ये आला. तर मित्रांनो चला आता आपण बँडची गाडी बघू. तर समोरच आपले 0088 नंबरची गाडी उभी आहे आणि समोर गाडी बघून मित्रांनो एवढी मोठी गाडी दिसते की विशेष खोले गाडीचा. तर आपले जेवढे काही बँड आहेत ते नॉर्मली रेग्युलरही असतात छोट्या साईजमध्ये. तर ही गाडी म्हणजेच जेवढे काही बँड आहेत आपले त्यांचा बॉस आहे असं दिसून येत आहे समोरच. तर मागच्या साईडला शार्पीचा भंडार आहे मागे लावलेला. तर एवढी शार्पी स्मॉलवाले आणि मोठेवाले ब्लेंडर वगैरे सर्व काही एकदम जोरदार लावलेले गाडीला. तर आता चला आपण कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर भाऊ यावंच लागतंय रॉकस्टार बँड बघायला यावंच लागतंय शिरसमणी गावात. मित्रांनो आपला कांद्याचे 777 ऋषिकेश दादा कुठेतरी गायब झालेला आहे आता. तर गाडीमध्ये चला आता तुम्हाला एक गाडीचा अगोदर पूर्ण व्ह्यू दाखवून देतो मी. तर बघू शकता तुम्ही आता गाडी पूर्ण शार्पी लावलेली आहे. आणि या ठिकाणी समोर पण बेस आहेत गाडीला. आणि या ठिकाणी पुढं फ्रंटला ती कॅबिनेटचं फोल्डिंग होते. दादा आपल्यासाठी आजचे 2 शब्द बोलतील आणि आज नवीन ओपनिंग आहे गाडीची कशी वाटणार व कसं आहे. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय खांदे, जय शिवराय. तर विषय असा आहे की आजचा दिवस म्हणजे आमच्यासाठी खूप खास आहे आणि भाऊन ते एवढ्या लांबून आले, आमचे मित्र आले. आम्हाला आजचा खूप आनंद वाटतोय आणि आपण प्रमुख पाहुण्यांसाठी सर्व गोष्टींची व्यवस्था केली की आजपर्यंत जी कोणी केली नाही ती आपण केलेली आहे मित्रांनो. आणि तुमचं प्रेम आहे तर आम्ही आहेत. हे फक्त तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी या गोष्टी चालू आहेत बस. आणि आता डे नाईट काम चालू असल्यामुळे सध्या म्हणजे थोडं वीक नाही आहे आम्ही बोलण्यासाठी. खूप काही बोलण्यासारखं होतं बस. धन्यवाद. असंच सपोर्ट करा आणि यांना पण त्यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. कसं आहे की आपल्या माणसांना पुढं कोणीतरी घेऊन जायला पाहिजे आणि ते तुम्हीच करू शकतात. धन्यवाद. दादांनी 2 शब्द बोलले. तर आपले ऋषिकेश दादा या ठिकाणी आहेत. ऋषिकेश दादा कसं वाटतंय मग गाडी पाहून? तर मित्रांनो आपले लवरवाले दादा आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता रॉकस्टार बँड शिरसमणी 0088 या बँडच्या ओपनिंगसाठी आपले कांद्याची 777चे भूषण दादा पण आलेले आहेत. तर तुम्हाला BTS लवर
या चॅनलवर पूर्ण व्हिडिओ बघायला मिळणार आहे. आणि तुम्ही बघू शकता अजून एक रॉकस्टारची गाडी आहे, चांदवडची गाडी आहे, चांदवडची 78 रॉकस्टार बँड 78 चांदवडचा मित्रांनो तो. ओके. तर बघत राहा BBS लवर दादा यांचा ब्लॉग. चला मित्रांनो, आपण आता तुम्हाला अगोदर गाडीचं पूर्ण व्ह्यू दाखवून देतो मी. तर आपण भरपूर दिवसापासून लालूभाऊंच्या वर्कशॉपला येण्याचा प्रयत्न करत होतो, पण यायचं काही जमत नव्हतं आपलं. तर आज फायनली आपण लालूभाऊंच्या वर्कशॉपला आलेलो आहे. तर चला मग न बघू आता. तर संध्याकाळी धमाका होणार आहे, तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि बिग ब्लास्ट पाहण्यासाठी कंटिन्यू करा. हो, आपल्याला बेस किती गाडीमध्ये दाखवत आहे. मला पण दाखवतो बरं का नंतर. मग मित्रांनो बा खाली वर बेस टाकले आपले, एकच पेटीमध्ये 4 बेस आहे. किती अरे आहे ना, एक बरोबर आहे, वरती पण खालती पण आहे direct. कॅबिनेट डोर आहे. तू काय दाखवतोय त्याला? अरे मी धावतोय बेस. इथून दाखवतो चाल इकडे. इकडे पण सेम तसं घे. आपल्या दीपक दादा आपण तिकडे बॅग घे, दाखवत तिकडचं आहे. नाही उघडे. अरे उघडतं ना असं. गजब बेस येते भाई. भाई यहाँ पे क्या हो रहा है? भाई यहाँ पे क्या हो रहा है? परमिशन दे घेऊ गदाचे घेऊ. आम्ही नाही. मित्रांनो आमचे दीपक दादा आहे, त्यांचा ब्लॉग तुम्ही नक्की पहा. त्यांच्या बियाचं मग कर ना, आता करणार ने बाय दाखव इकडे खाली. आता इकडे दाखव, सांग ना तिकडे काहीतरी. मित्रांनो मी काय म्हणतो, त्यांचाच नका पाहू, माझा बी येणार आहे, माझा बी ब्लॉग. चला हे हो, ऐका तमाशा आहे. काय येणार आहे? हे शार्पी पाहिलं तुम्ही? CRP किती? 4 पे किती रे? 30च. आमच्या रॉकस्टार वरती गिरीश भाऊच्या ब्लॉगचा दरार राहणार आहे. तुम्हाला गिरीश दादांचा ब्लॉग बघायला भेटताय. लगेच भेटत थांबा. 2 दिवसात एवढा अपडेट ठेवलाय त्यांनी का, एवढं ट्रेंडिंगला चालू आहे त्यांचे ब्लॉग. एकदम जबरदस्त काम चालू आहे आणि त्यांचे ब्लॉग मला सुद्धा आवडतात. आणि आपले संपूर्ण ब्लॉगर BBS लवर म्हणजे त्यांचे ID दादा आपल्यासोबत आहे. भूषण दादा दाखवून द्या सगळ्यांनी एकमेकाला बस आधी इकडे दाखव. तर दीपक पवार ब्लॉग मलाही सपोर्ट करा. लहानसं चॅनल आहे माझं, #बँडलवर म्हणून व्हिडिओ बनवतो. आणि आपले दादा एकदम जबरदस्त व्हिडिओ बनवतात. आणि तुम्हाला रॉकस्टारचा संपूर्ण अपडेट यांच्याच ब्लॉगला बघायला भेटेल. तर ब्लॉग बघत राहा. धन्यवाद. तेवढा सपोर्ट बी करून द्या. नाच कर बघ लागे राहणार काय दोघीच लागे राह ना. असा हात लागेल का? ऊन पडी राहणार म्हणे नाच बरेच करते ते. का काय? यावाच लागतं. रॉकस्टार बँड. चालेल ना रे. चला ऍक्शन. ऍक्शन. एडिट नाही होणार बघ, डायरेक्ट टाकी दे song. बस बस थँक्यू. आणि ब्लॉग बघत राहा. आमच्याकडे तुम्ही आले खूप खूप धन्यवाद. कळवण तालुक्याची शान वाढवली तुम्ही येऊन. तर तुमच्या सर्वांचं जळगाववरून आलेले, आपल्या नाशिकचे आमचे जवळचे. आणि आम्ही दोघं काय इथलेच. आम्ही मी करत आहे डोंगराच्या साईडचा नाही, मी बी नाही, मी इकडलाय म्हणून मी आभार मानतो सर्वांचे. आपल्या गाडीच्या ओपनिंग साठी आले तुम्ही. मला मागावंच लागणार आहे. तुम्ही आमच्या बँडच्या ओपनिंगला आले. माझी कधी माणसं तुझी बी भाऊ घे या साईडला उभा अरे बाय ना, 1 घंटाला ब्लॉग बनवतात का तुम्ही रे? 1 घंटाला व्हिडिओ काय नाही. ब्लॉग आपण निवांत. मित्रांनो माझा थोड्यात ब्लॉग चालू होणार आहे. माझा ब्लॉग पाहून घ्या. चला. मित्रांनो, दीपक दादांची एंटर झाली आता. दीपक पवार.